लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे ईद मिलादुन्नबी निमित्त मोहम्मद पैगंबर यांचे पोशाख आणि मोए मुबारकचे दर्शन देण्यात आले। खुलताबाद शहरामध्ये जगातील प्रसिद्ध सूफी संत हजरत ख्वाजा शेख मुतजब्बुद्दीन जरजरी जरबख्शदुल्ला रहमतुल्ला अलैह यांचे पवित्र दर्गा आहे। या दर्गावर दरवर्षी उरूस साजरा करण्यात येतो। त्याचप्रमाणे यावर्षी 31 ऑगस्ट रोजी संदलपासून उरूसला सुरुवात झाली आहे। उरूसमध्ये मोठमोठी गगनचुंबी आकाश पाळणे आलेत, खेळण्यांची दुकानं थाटलेली आहेत, विविध खवयांची दुकानं, हॉटेल थाटलेले आहेत। तर उरूसमध्ये प्रसिद्ध असलेल्या ख्वाजाची म्हणजेच गोळपळीची दुकानं मोठ्या प्रमाणात आहे। तसेच उरूसच्या 5 दिवसानंतर दिनांक 5 ऑगस्ट रोजी म्हणजे उर्दू तारीख 12 रबीउल अव्वल हा दिवस असून याच दिवशी दरवर्षी खुलताबाद येथील 22वे ख्वाजा हजरत ख्वाजा सय्यद जैनुद्दीन शिराजी यांच्या दर्गाजवळ प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि आणि सल्लम यांचे पैरहन मुबारक आणि पोशाख व मोए मुबारक म्हणजे पैगंबर यांच्या मिशीचा केस मागील 700 वर्षांपूर्वीपासून दर्शनासाठी ठेवण्यात येतो। त्याचप्रमाणे याही वर्षी सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले। हा दिवस पैगंबर मोहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ जगभरात साजरा केला जातोय। पैगंबर हे मुस्लिम धर्माचे संस्थापक आहेत। पैगंबर मोहम्मद यांना रहमतुल अलमदीन म्हणजे संपूर्ण जगासाठी दयाळू मानले जाते। या दिवशी मुस्लिम समुदाय पैगंबरांच्या शिकवणी, त्यांचे चारित्र्य, करुणा आणि क्षमाशीलतेवर लक्ष केंद्रित करते। अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात। उरूस आणि ईद मिलादुन्नबी निमित्त खुलताबाद शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळली होती, तर पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शाह, औरंगाबाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.